नमस्कार मंडळी, मी वर्षा गुगीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण प्रत्येकाला आवडेल अशी आणि घरातील साहित्यात बनेल अशी रेसिपी आहे। त्यासाठी आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ आणि अर्धा पोळी तेल घालायचं आहे। त्यानंतर आपण कोमट पाणी करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम गच्च मळून घ्यायचं आहे। हे बघू शकता, आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता याला 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया। त्यानंतर ह्याच्यामध्ये जे सारण लागणार आहे ते सारण बनवूया। त्यासाठी मी पॅन घेतलाय, पॅनमध्ये 1 पळी तेल घातले आणि आलं आणि लसणाची पेस्ट घातली। आलं लसूण आपल्याला थोडं जास्त प्रमाणात वापरायचे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची वापरायची, 1 कांदा बारीक कट करून घेतलाय। त्यानंतर आपल्याला ही पत्ता गोबी बारीक कट करून घेतली ती घालायची आणि 1 गाजर ते कट करून घेतलेलं ते याच्यामध्ये घालायचं। आपल्याला ही भाजी शिजवायची नाही, तर फक्त फ्राय करायची। ह्याच्यामधला जो कच्चेपणा आहे तो दूर करायचा आहे। त्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटं फक्त परतून घेणार आहोत आणि हे परतताना फुल गॅस करायचा, मीडियम गॅसवरती करायचं नाही, कारण आपल्याला भाजी नरम पडायला नको आहे। फक्त आपल्याला ह्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो दूर करायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातले आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून एक साधारण थंड होण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे। थंड झालं की आपण हे सारण आपल्या मोमोजमध्ये घालणार आहोत। अगदी बाहेर मिळतात त्यापेक्षाही टेस्टी असे मोमोज आणि अगदी पटकन आणि घरातील साहित्यात तयार होतात। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघू शकता, आपण याप्रमाणे हे गोळे करून घेतलेत। आता आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे। बारीक किंवा खूप जाड किंवा खूप पातळ करायची नाहीये, मीडियम अशी ठेवायची आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस सारण भरू तो अगदी व्यवस्थित भरला जाईल। हे बघू शकता, याप्रमाणे मी दुसरी पारी भरून दाखवते आणि आपल्याला त्यासाठी जर लाटताना पीठ लागलं तर आपल्याला मैदा लावायचा आहे। आता हे बघू शकता, हे व्यवस्थित असे सारण ह्याच्यामध्ये भरायचे आणि त्याच्यात छान अशा घड्या घालायच्या आहेत, जेणेकरून बाहेर मिळतात त्याप्रमाणे आपले मोमोज अगदी घरच्या घरी व्यवस्थित तयार होतात। हे बघू शकता, याप्रमाणे आता पुढचा भाग आपल्याला ह्याला बंद करून घ्यायचा आहे। याप्रमाणे हे बघा किती छान हे मोमोज झाले आणि खातानाही खूप मस्त लागतात। याप्रमाणे मी हे सर्व मोमोज करून घेणार आहे। तुम्हाला परत एक दाखवते बनवून। सारण आपल्याला हवं तेवढं घालायचं। त्यानंतर आपण जसे मोदकचे घड्या घालतो ना, त्याचप्रमाणे ह्याच्या पण घड्या घालून घ्यायच्या। घड्या घातल्यामुळे त्यामध्ये जे लाईन्स तयार होतात, त्यामुळे ते मोमोज अगदी मस्त दिसतात। याप्रमाणे आपल्याला हे एक एक घडी घालून घ्यायची आणि जो शेवटी थोडा भाग राहतो तो समोरच्या साईडला ह्याला बंद करून घ्यायचा आहे। हे बघा याप्रमाणे, आणि आता आपल्याला ही समोरची बाजू याप्रमाणे दाबून घ्यायची। हे बघा, अगदी बाहेर मिळतात ना त्याप्रमाणे आपले हे मोमोज घरच्या घरी तयार होतात। हे सर्व आता मोमोज मी तयार करून घेते। त्यानंतर एका साईडला मी कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं। ते पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे मोमोज वाफवून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला एक चाळणी घ्यायची, तिला थोडंसं तेल लावायचं आणि हे सगळे जे मोमोज, एक 13 ते 14 मोमोज झालेले आहेत माझे, हे सर्व मोमोज याच्यामध्ये आपण एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत। हे बघू शकता किती छान हे झाले। तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद।